मला वाटतं याच्यावरती दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते जे आहेत ते त्या ठिकाणी बोलत आहेत आणि जळगाव असेल किंवा नाशिक असेल या दोन्हीकडचा तोडगा जो आहे तो लवकरात लवकर निघेल। तोडगा म्हणजे काय होणार? तोडगा म्हणजे महायुतीचे उमेदवार सगळीकडे निवडून येतील। पण असंही म्हटलं जात आहे की भाजप एकीकडे मैत्रीपूर्व मैत्री म्हणतायत, युतीमध्ये लढायचं असं म्हणत आहेत, मात्र दुसरीकडे अपक्ष उमेदवार देऊन तेच समोर आव्हान निर्माण करतायत, बंडखोरी करतायत। बघा, मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याला ज्यांनी निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेला आहे, काही लोकांनी माघार घेतला, काही लोकांनी माघार घेतली नाही, पण मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे आपापल्या कार्यकर्त्यांशी बोलतील आणि त्याच्यामधून नक्कीच जो आहे तोडगा जो काय काढायचा तो आपल्या उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी कायम ठेवणार त्यावरती ठाम असल्याचं सांगितलेलं आहे। बघा, मला वाटतं पक्षामध्ये आदेश चालतो आणि शिंदेसाहेबच्या पुढे किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुढे कुठलाच कार्यकर्ता नसेल, दोघांचं बोलणं जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे आणि लवकरात लवकर जो कोण कार्यकर्ता आहे, कार्यकर्ते बघा उत्साही असतात, कार्यकर्त्यांना जे आहे हे वाटत असतं की आपण निवडणुकी लढली पाहिजे, आपली ताकद आहे त्या ठिकाणी, पण अल्टिमेट निर्णय जो आहे हा पक्ष घेत असतो आणि ह्या दोन्ही जागेचा विषय नाशिक आणि जळगाव हा लवकरात लवकर समन्वयाने सुटेल। सांगितले की नाशिकमध्ये जी भाजपने बंडखोरी केली तीच मेघ शिवसेनेने जळगावमध्ये राखली, म्हणजे बुद्धिबळाच्या पटलावर कसा खेळ चालतो त्याच पद्धतीने महायुतीच्या दोघं प्रमुख पक्षांमध्ये खेळ चालला। तिकडे जर झाली असती माघार तर इकडेही माघार झाली असती, तिकडे पाठिंबा दिला तर इकडेही पाठिंबा दिला जाईल, अशा गोष्टी दोन्हीकडे मला वाटतं पक्षाकडून जे आहे हे वरिष्ठ नेते बोलत आहेत आणि दोन्हीकडे एकमेकांच्या उमेदवाराला जो आहे येणाऱ्या काळामध्ये पाठिंबा कसा मिळेल याच्यासाठी आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी जी आहेत, गुलाबराव पाटील साहेब स्वतः असतील, दादा भुसेजी असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे सगळे जे आहे ते प्रयत्न करतात। सावंत साहेब असतील, मंत्री गिरीश महाजन यांनी बोलले होते की नाशिकची असं म्हणतायत की लग्नाचा बँड वाजल्यानंतर आता काय उपयोग? मंत्री गिरीश महाजन यांनी बोललं होतं की नाशिकची जागा जी हे आम्ही तुम्हाला देणार होते आणि ती जळगावची जागाच्या विषयी चर्चा झाली होती, मात्र त्यावर मंत्री गिरीश महाजनांनी बोलल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी बोललं होतं की बँड वाजवून आता काय फायदा, वेळ गेलेली आहे। बघा, मला वाटतं गुलाबराव पाटील काय म्हणाले मला माहिती नाही, पण आता ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्या गोष्टीवरती जे आहे ते भाष्य करतात। नाशिकमध्ये सावंत साहेब आज सकाळपासून होते, उदय सावंत, त्यानंतर गिरीश महाजन होते, पण अजूनही त्यांना अद्यापपर्यंत माघारीसाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी यश मिळालेलं नाही आहे, प्रयत्न कमी पडत आहेत। तेच तुम्हाला सांगतोय की प्रयत्न जे आहेत त्या ठिकाणी सुरू आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की ही आपण महायुतीमध्ये आहोत, अलायन्समध्ये आहोत आणि अलायन्समध्ये जे आहे त्या अलायन्समध्ये महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडणार नाही, हे जी दक्षता जी आहे ती प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे, प्रत्येक पक्षाने जी आहे ती घेतली पाहिजे। आज गुलाबरावांचा वाढदिवस होता, सुरुवातीला तुमच्या भाषणाच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांनी प्रतापराव यांना आमदार करा अशी घोषणाबाजी केली आहे, कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीबद्दल अद्यापही नाराजी आहे, नाराजी कशी दूर करणार आहे आपण? आता तेच सांगितलं तुम्हाला, त्याच्यावरती बातचीत सुरू आहे। गुलाबराव पाटील साहेबांना, माननीय गुलाबराव पाटील जलजीवन मंत्री जे आहेत, त्याचबरोबर स्वच्छता मंत्री आहेत, त्यांना त्यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। एका कार्यकर्त्यापासूनचा संघर्ष प्रवास तो आज या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यापर्यंतचा एक विलक्षण प्रवास जो आहे तो त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। शिंदेसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून गुलाबराव पाटील साहेब इतके वर्ष काम करत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावापर्यंत पाणी पोचवण्याचं काम, त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना घेऊन जाण्याचं काम जे आहे ते गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी करत आहेत। अशा एका आमच्या ज्येष्ठ नेत्याला आणि मंत्र्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास करून इकडे शुभेच्छा देण्यासाठी मी आलो। समस्त शिवसैनिकांतर्फे, पूर्ण शिवसेना परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। रेश्मा काळेंची समजूत घालणार का तुम्ही? रेश्मा काळेंची समजूत घालणार आहेत का तुम्ही? आता सांगितलं सगळं मी, परत प्रतापराव पाटलांना भविष्यात काही मंत्री होतात मात्र त्याच्या डोक्यात हवा जाते, नेमका हा नाही, मी एक जनरल बोलतो, जो ग्राउंडेड राहतो, जो माणूस ग्राउंडेड राहतो, जो माणूस कार्यकर्त्याची अटॅच राहतो, जो कार्यकर्त्यांबरोबर कार्यकर्ता म्हणून वागतो, तेव्हा जो आहे हा कार्यकर्त्याचा इतका मोठा नेता होतो आणि इतके वर्ष जे आहे इतक्या
वर्ष जे आहे हे पालकमंत्री म्हणून जे आहे पद जे आहे त्यांनी भूषवलेलं आहे. एकीकडे आमदार यासाठी खूप प्रयत्न तेच चालू आहे ना. प्रतापराव पाटलांना आमदार किशोर पाटलांनी म्हटलेलं आहे की प्रतापराव पाटलांनी जर माझं ऐकलं असतं तर कदाचित आज काहीतरी निर्णय लागला असता. काय त्याच्यावरती उत्तर यांनी दिलं मगाशी मंत्री मोदयांनी दिलं. बघा, युतीमध्ये जेव्हा आपण लढतो, महायुतीमध्ये लढतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. शिंदे साहेब प्रतापराव पाटलांना दरवेळी भाजपकडून अशाच पद्धतीची बंडखोरी केली जाते. कार्यकर्त्यांसाठी आम्ही निवडणूक लढतो, मात्र असं होत असेल तर अन्याय होतो असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं होतं. तुम्हाला काय वाटतंय? बघा, याच्यावरती ज्यांनी कोणी बंडखोरी केलेली आहे त्यांना समजावण्याचं काम जे आहे हे त्या पक्षांनी केलं पाहिजे. भविष्यात प्रतापराव पाटलांना काही संधी आहे का? खूप खूप शुभेच्छा आहेत माझ्या. काय मिळणार भविष्यात? कार्यकर्त्याचा सन्मान जो आहे हा शिंदेसाहेब नेहमी करत आलेले आहेत. भविष्यामध्ये देखील जो कार्यकर्ता चांगलं काम करेल त्याला योग्य वेळी योग्य संधी जी आहे देण्याचं काम जे आहे ते पक्ष या ठिकाणी करेल. आमदार किशोर पाटील यांनी देखील म्हटलं की 70च्या आधी माझा बळी गेलेला आहे, भाजप सतत त्रास देतं, माझ्या विरोधात बंडखोरी करतं, त्यांना रसद पुरवतो, त्यांचा पहिला बळी जो आहे तो मी आहे. पुढच्या काळात महायुतीवर या गोष्टीचा परिणाम होऊ शकतोय. जाहीर नाराजी व्यक्त केलेली भाजपबद्दल. पक्ष जो आहे तो या ठिकाणी आपली ताकद जी आहे ती वाढवण्याचं काम प्रत्येकजण करत असतो. आणि मला वाटतं निवडणुकीमध्ये जेव्हा जेव्हा या सगळ्या बंडखोरी झालेल्या आहेत, विधानसभेला झालेल्या आहेत, तेव्हा तेव्हा जे आहेत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलण्याचं काम पक्षाच्या माध्यमाने झालेलं आहे. आणि असं जर वारंवार कोण करत असेल तर त्याला जे आहे पक्षाने समज दिलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.